पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर। कंगना राणावत ऑफिस प्रकरणी कारवाई अवैध, मुंबई हायकोर्टाचा बीएमसीला दणका। सोलापूर महापालिकेची कर वसुलीसाठी धडक मोहीम। निर्भीडपणे मतदान करा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचं आवाहन। आणि आमदार भारत भालके यांची प्रकृती गंभीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी उद्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत। रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च केंद्र सरकार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। उद्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देत असल्यानं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। लस निर्मिती क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सिरममध्ये सध्या कोरोनावरील लसीची निर्मिती सुरू आहे आणि त्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान जाणार आहेत। जिल्हा प्रशासन तसेच सिरमकडून या दौऱ्याची तयारी सुरू आहे। कोरोना लस सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी 100 देशांचे राजदूतही सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत। राजदूतांचा दौरा 28 नोव्हेंबरला नियोजित करण्यात आला होता, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे तारखेमध्ये बदल करण्यात आलाय। राजदूत हे 4 डिसेंबरला येणार आहेत। पंतप्रधान मोदी हे 28 नोव्हेंबरला तर राजदूत हे 4 डिसेंबरला येणार असल्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे, असं अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितलं आहे। रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं देशात लसीकरणाचा सगळा खर्च केंद्र सरकार करण्याची शक्यता आहे असं वृत्त दिलंय। कोरोना लसीकरणाचा सगळा खर्च उचलण्यासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात लसीकरण मोहिमेची सुरुवात होण्याची शक्यता आहे। अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यावरील तोडकामाच्या कारवाईच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला मोठा दणका दिलाय। उच्च न्यायालयानं बीएमसीची ही कारवाई अवैध ठरवली आहे। कंगनानं बंगल्यामध्ये केलेल्या बांधकामावर महापालिकेनं केलेली कारवाई ही अत्यंत घाईनं आणि वाईट हेतूनं सूडबुद्धीनं केल्याचं स्पष्ट दिसतंय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याआधी धमकी आणि इशारा दिला होता। त्यानंतर महापालिकेनं अत्यंत तत्परतेनं ही कारवाई केली आहे। यावरून प्रशासनाचा कुहेतू होता आणि कायद्याचा आणि सत्तेचा गैरवापर केला। वैयक्तिक द्वेषापोटी कायद्याचं पालन न करता कारवाई केली गेली हे स्पष्ट होतंय, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। महापालिकेनं कंगनाला दिलेली नोटीस अवैध होती, त्यामुळे त्याविषयी महापालिकेला भरपाई करावी लागेल असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। सोलापूर महानगरपालिकेनं मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी आता हलगी लावून जप्ती मोहीम सुरू केली असून आज दुपारी 7 रस्ता चौकातील तडवळकर जिमला सील ठोकण्यात आलंय। माणिक चौकातील R1 कापड दुकान माजी आमदार रवी पाटील यांच्याशी संबंधित आहे, त्यालाही थकबाकीमुळे कुलूप ठोकण्यात आलंय। तडवळकर जिमची थकबाकी 18 लाख रुपयांवर आहे। सोलापूर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी पत्रकारांना या संदर्भात माहिती दिली आहे। ते म्हणाले, सोलापुरात विविध व्यक्ती संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे। यापूर्वीच दंडमाफ, हप्ते करून कर भरणं अशा सुविधा देण्यात आल्या होत्या, तरीही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून ही कारवाई हाती घेतली असून सायंकाळपर्यंत 30 पेक्षा अधिक ठिकाणी कारवाई होईल। सोलापुरात पार्क चौकात माजी मंत्र्यांशी संबंधित एका संस्थेवरही आज सायंकाळपर्यंत कारवाई केली जाणार आहे आणि या कारवाईमुळे थकबाकीदारांचे मात्र धाबे दणाणले आहेत।
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबर 2020 रोजी होत आहे. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास किंवा दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावं, असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. मतदान सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये अपात्र असणाऱ्या आणि तोतेगिरी करणाऱ्या बनावट व्यक्तींवर प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे. एखादी व्यक्ती बनावट मतदान करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं आढळल्यास भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार असल्याचं सौरभ राव यांनी सांगितलं आहे. मतदानासाठी खालील कागदपत्र पात्र आहेत: मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र, केंद्र किंवा राज्य शासन किंवा सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी औद्योगिक संस्था यांनी वितरित केलेलं सेवा ओळखपत्र, खासदार किंवा आमदार यांचं अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारांना वितरित केलेलं सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालयाद्वारे वितरित पदवी किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचं मूळ प्रमाणपत्र. आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आमदार भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उपचार करून बरे होऊन भालके आपल्या घरी आले होते. मात्र नंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत बिघडली आणि त्यानंतर त्यांना पुन्हा उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 2 दिवसांपासून त्यांना जीवन सुरक्षा प्रणाली यंत्रणेवर ठेवलं असल्याचं समजतंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे चौकशी केली आहे. तसेच पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्याची सूचना देखील केली होती. आमदार भारत भालके यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्याबाबत सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्यांचे पुतणे व्यंकट भालके यांनी जनतेला केलं आहे. तथास्तु डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स. विश्वासानं बनतं नातं, नात्याने बनतं घर. अशाच घरासाठी व बंगल्यासाठी तथास्तु देत आहे उत्तम जागा. तसंच सोलापूर शहर हद्दीत रेडी पोझिशनमध्ये घरे. साथ असता तथास्तुची नांदी परिपूर्ण वास्तूची. दिवाळीनिमित्त खास ऑफर. 1.5 लाख रुपये भरा आणि आपल्या स्वप्नातील वास्तू साकार करा. बार्शी रोड इथे आजच प्लॉट बुक करा आणि मिळवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भेट. बँक लोन उपलब्ध. तसेच अक्कलकोट रोड, बार्शी रोड, डोणगाव रोड, पुणे रोड फक्त 2 लाखांपासून ओपन प्लॉट उपलब्ध. शहरापासून नजीकच्या हाकेच्या अंतरावर शाळा आणि कॉलेज. ADTP लेआउट मंजूर. स्वतंत्र 7/12 उतारा. कलेक्टर NA प्लॉट, हैदराबाद रोड इथे पण तयार घरे उपलब्ध आहेत. 583 पश्चिम मंगळवार पेठ, SBI ATM च्या शेजारी, टिळक चौक रोड, सोलापूर. मोबाईल 9665110231 आणि 840883339